नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दोन महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जाणून घेण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. केवायसी केलेल्या महिलांसाठी आणि दुसरं अपडेट म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्वच महिला लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी केलेल्या परंतु केवायसी चुकलेल्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते येणं बंद झालं होतं. याच जो काही केवायसी चूक होती ती चूक सुधारण्यासाठी आता 31 मार्च पर्यंत मुदतवाढ जवळपास देण्यात आलेली आहे व 17 लाख महिला लाभार्थ्यांना आतापर्यंत केवायसी मध्ये सुधार झालेले आहेत. त्यापैकी बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे. ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते आलेले नाहीत किंवा ज्यांचे केवायसी मध्ये दुरुस्ती आहे अशा सर्व महिला लाभार्थ्यांना केवायसी दुरुस्ती करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे व दुरुस्ती झाल्यानंतर हा जो काही येणारा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तो महिला लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. अशा प्रकारचं आव्हान पुन्हा एकदा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की जी केवायसी झालेली आहे व दुरुस्त असेल किंवा दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करत असाल, जर दुरुस्ती म्हणजे आधीमध्ये नसेल किंवा केवायसी केलेली असेल, हप्ता येत नसेल तर आपली तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने आपण क्लिअरली एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती की कशी करायची. दुसरं म्हणजेच की महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही बघितलेलं होतं, आधी पण सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या संदर्भातील या महिलाच्या ज्या काही महिला आहेत त्या एकत्रित होऊन नगरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यासाठी एक आवाहन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की जून 2025 मध्ये या संदर्भातील एक परिपत्रक काढण्यात आलं होतं की 11 जून 2025 रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून लाडकी बहिणीसाठी म्हणजेच की महिलांसाठी नगरी सहकारी पतसंस्था नोंदवणी याबाबत म्हणजेच की जर महिला लाभार्थ्यांना पतसंस्था नोंदवली असेल तर पतसंस्था नोंदवता येते अशा निकष काय लावलेले आहेत की 8 मार्च 2019च्या पतसंस्था नोंदवण्यासाठीचे जे काही GR आहे तो राज्य शासनाला त्या GR नुसार त्या पतसंस्था नोंदवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबई ठाणे नवी मुंबई सभासद संख्या 1000 आहे आणि नोंदणीच्या वेळेस भांडवल 15 लाख एवढा. म्हणजेच की या ठिकाणी नगरी सहकारी पतसंस्थेला नोंदणीची वाढ म्हणजे उर्वरित महानगरपालिकेमध्ये प्राथमिक सभासद संख्या 800 आणि नोंदणीच्या वेळ भांडवल म्हणजेच की 10 लाख रुपये. महानगरपालिका पुणे ठाणे नवी मुंबई यांच्यामध्ये 2000 सभासद संख्या तर 20 लाख रुपयाचं भांडवल आणि उर्वरित महानगरपालिका कार्यक्षेत्रांसाठी सभासद आणि 20 लाख रुपयापर्यंतचा भांडवल. ग्रामीण भागांसाठी भांडवल जे काही आहे तर फक्त 2.5 लाख रुपये सभासद संख्या किंवा अपेक्षित आहे. एका गावातील आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांना 500 पर्यंत असू शकतात आणि फक्त 1.5 लाख रुपये मध्ये नगरी पतसंस्थेची नोंदणी तुम्ही करू शकता व यांच्या आधारे 5 लाख रुपयापर्यंतच भांडवल. अशा प्रमाणे या सभासद संख्येच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही लाभ घेत होते म्हणजेच की आता या संदर्भातील दोन्ही GR आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये